Hello students. First of all, welcome to Gandhinatha Rangji College of D Pharmacy. Okay, so myself Deshmani Pooja. So in this year we are going to deal with our first year syllabus of the pharmacognosy. Okay, so pharmacognosy हा सब्जेक्ट या वर्षासाठी मी घेते आहे तुमचा फर्स्ट इयरसाठी. ओके, सो जे मॉर्निंग लेक्चरमध्ये झालं, जे सरांनी दिले होते लेक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आय थिंक जो करिक्युलम पार्ट आहे तो सगळा एक्सप्लेन केलेला आहे. मी फक्त सब्जेक्टबद्दल तुम्हाला सांगेन. दॅट इज द फार्माकोग्नोसी हॅव अ थेरी ॲज वेल ॲज दी प्रॅक्टिकल. ओके, सो प्रॅक्टिकल आणि थेरी असं दोन्हीला इन्क्लुडिंग आहे हा सब्जेक्ट. सो जो थेरी पार्ट आहे, ओके, इट इज ऑल्सो फॉर दी 100 मार्क्स अँड द प्रॅक्टिकल इज ऑल्सो फॉर दी 100 मार्क्स. सो या 100 मार्क्समध्ये 20 मार्क्सचे तुमचे इंटरनल्स होतील. ओके, सो 20 मार्क्सचे 3 एक्झाम्स होतील तुमच्या, ज्याला आपण सेशनल असं बोलतो. फर्स्ट सेशनल, सेकंड सेशनल आणि थर्ड सेशनल. आणि त्याच्यातून तुमचे जे बेस्ट ऑफ 2 असतील ते चूज केले जातील. आणि 80 मार्क्सचा तुमचा फायनल एक्झाम विच इज इन द रिटर्न फॉर्म तो असेल. ओके, सो असे दोन्ही मिळून तुमचा 100 मार्क्सचा हा सब्जेक्ट असेल. ओके, सो दिस इज अबाउट द बेसिक एक्झामिनेशन ऑफ this pharmacy. Okay, so next we move towards the our subject, that is the pharmacognosy. Okay, so मी तुमचा फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट घेते आहे. आता फार्माकोग्नोसी म्हणजे काय, तर या टॉपिकमध्ये आपण बेसिकली व्हॉट इज द फार्माकोग्नोसी, विच इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ द फार्माकोग्नोसी, इट्स हिस्ट्री अँड देर आर सम ट्रेडिशनल मेथड्स ऑफ द मेडिकेशन. हे काही पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये कवर करणार आहे. ओके, so first of all we need to know what is the pharmacy, as this is the first lecture of your this first year. So we need to know that is what is the pharmacy. Okay, so pharmacy म्हटलं की फर्स्ट एकच क्लिक होतं, that is the we have a store and we are dispensing the medicines. Okay, so it is not only dealing with the dispensing of the medicines. Okay, so pharmacy is a profession in which we are preparing, preserving, compounding or dispensing the मेडिसिनल ड्रग्स. ओके, हे असं एक प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण औषधं विकतोच असं नाही, आपण औषधं तयार करायला पण शिकतो, ती प्रिझर्व कशी करायची ते शिकतो, ॲज वेल ॲज कोणत्या सोर्सेसपासून ते ड्रग आपल्याला अवेलेबल होतात ते सुद्धा, म्हणजे बेसिकली त्याचे सोर्सेससुद्धा आपण शिकतो, त्याचे इन्ग्रेडियंट्स और वी कॅन से द केमिकल कॉन्स्टिट्युएंट हे सुद्धा आपण शिकतो. अल्टिमेटली आपण त्याचं काय शिकतो, कंपाऊंडिंग, म्हणजे तो पर्टिक्युलर ड्रग कोणत्या फॉर्ममध्ये बनवायचा, टॅब्लेटमध्ये बनवायचा तर तो कसा बनवायचा, कॅप्सूल बनवायचा तर तो कसा, सिरप असेल तर किंवा इंजेक्टेबल्स असतील तर हा प्रिपेअर कसा करायचा, आणि डिस्पेन्स कसा करायचा. डिस्पेन्स कसा करायचा म्हणजे त्याचा टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे, कशासोबत तो ड्रग घेतला पाहिजे, आणि तो ड्रग ॲक्ट कसा होतो, जेव्हा बॉडीमध्ये तो जातो तेव्हा तो ड्रग ॲक्ट कसा होतो, या सगळ्या बेसिक गोष्टी अबाउट दी मेडिसिनल ड्रग आपण पूर्ण डिटेल, म्हणजे त्याच्या सोर्सेसपासून, त्याच्या केमिकल नेचरपासून त्याचे फिजिकल नेचरपर्यंत, ॲज वेल ॲज त्याचं कंपाऊंडिंग कसं असलं पाहिजे, आणि ते डिस्पेन्स कसं केलं गेलं पाहिजे, ॲज वेल ॲज त्याचा बॉडीवरती इफेक्ट कसा होतो, हे सगळा जो डिटेल स्टडी आहे मेडिसिनल, रिलेटिंग टू मेडिसिनल ड्रग और इन कन्सर्न विथ द मेडिसिनल ड्रग जो आहे तो आपण याच्यामध्ये फार्मसीमध्ये स्टडी करतो. ओके, सो त्यानुसार हा सिलेबस डिवाइड केलेला आहे. सो सुटिक्समध्ये आपण त्याचं कंपाऊंडिंग शिकतो, म्हणजे तो कसा बनवला जातो, कोणत्या फॉर्ममध्ये कसा बनवला जातो. केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री असेल, या 2 सब्जेक्टमध्ये आपण त्याचं केमिकल नेचर रिलेटेड गोष्टी शिकतो. ॲनाटॉमीसारख्या सब्जेक्टमध्ये आपण ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी किंवा डिफरंट सिस्टीम्स जे असतात बॉडीमध्ये त्याच्याबद्दल शिकतो. ओके, सो इन फार्माकोग्नोसी वी आर डीलिंग विथ द सोर्सेस ऑफ द ड्रग्स बेसिकली. ओके, सो याच्यामध्ये आपण ड्रग, हिअर वी आर टॉकिंग बेसिकली अबाउट दी बॉटनिकल ड्रग्स. ओके, म्हणजे आपण आयुर्वेदिक, जर आपण ड्रग बघायला गेलो तर मार्केटमध्ये बेसिकली ड्रग मेजरली क्लासिफाय इन टू 2 क्लासेस, दॅट इज द आयुर्वेदिक अँड दी ॲलोपॅथिक, जसं आपण बघतो. सो आयुर्वेदिक ड्रग्समध्ये दीज आर ऑप्टेन फ्रॉम दी प्लांट अँड दी ॲनिमल सोर्सेस किंवा मिनरल सोर्सेससुद्धा. तर हा ड्रग जे हे आयुर्वेदिक ड्रग्स आहेत, ओके, क्रूड फॉर्ममध्ये हे कुठून ऑप्टेन होतात, त्याचे सोर्सेस काय,
त्याच्या फॅमिली काय, बायोलॉजिकल सोर्स म्हणजे बॉटनिकल नेम, कोणत्या बॉटनिकल नेमने ते यूज केले जातात, किंवा त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट म्हणजे त्या पर्टिक्युलर ड्रगमध्ये कोणकोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत जे बॉडीमध्ये पर्टिक्युलर इफेक्ट दाखवतात. ओके, आणि त्यासाठी आपण ते यूज करतो. ॲज वेल ॲज त्याचे युजेस, त्याचं कलेक्शन म्हणजे ते कसे कलेक्ट केले जातात, कल्टिवेशन म्हणजे ते कसे उगवले जातात, या सगळ्या गोष्टी आपण या सब्जेक्टमध्ये शिकतो. ओके, सो हे जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा लिटल बिट तुम्हाला थोडंसं बॉटनी चा थोडासा इथे लिंक लागू शकतो. ओके, कारण आपण याच्यामध्ये फॅमिली, ड्रगच्या फॅमिली किंवा त्याचे बायोलॉजिकल सोर्सेस या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकतो. ओके, सो दिस इज अबाउट द फार्माकोग्नोसी. म्हणजे आपण याच्यामध्ये थोडक्यात काय करतो, फॉर एक्झाम्पल तुलसी असेल, ओके, तुळस जी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते. ओके, तर याचं सिनॉनिम काय, म्हणजे त्याला सिमिलर नेम काय, त्याचा बायोलॉजिकल सोर्स काय, म्हणजे ते कोणत्या प्लांटपासून ऑप्टेन होतं आहे आणि कोणता पार्ट यूज केला जातो पर्टिक्युलरली त्याची फॅमिली कोणती, नंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, म्हणजे काय त्याच्यामध्ये असे कोणते केमिकल इन्ग्रेडियंट्स प्रेझेंट्स आहेत, आणि त्याचे युजेस म्हणजे त्या तुलसीचे युजेस कुठे कुठे होतात. जसं आपल्याला माहिती, इट इज यूज इन अ कफ, अँटीटसिव्ह म्हणून याचा यूज होतो, तर हे कफमध्ये यूज केलं जातात. ॲज वेल ॲज इट इज अँटीबॅक्टेरियल म्हणून सुद्धा यूज केलं जातं. ओके, सो असं या फक्त बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहे. ओके, सो फर्स्ट चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसी असेल, त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल थोडी, त्याच्यानंतर इंडिजिनस सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणजे काय, जे ट्रेडिशनल सिस्टीम आहेत मेडिसिनच्या कोणकोणत्या आहेत ते आपण तिथे बघणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघणार आहे ड्रग्सचं, म्हणजे ड्रग्स जनरली कोणत्या फॉर्ममध्ये बेसिकली क्लासिफाय केले जाऊ शकतात मेजरली, ते बघणार आहे. नंतर आपण अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ. ओके, भेसळ कोणत्या प्रकारे एखाद्या ड्रगमध्ये होऊ शकते, त्याचे युजेस काय, हे सगळं आपण तिथे बघणार आहे. त्याच्यानंतर बेसिक आउटलाईन फॉर द ऑकरन्स अँड द डिस्ट्रीब्युशन. सो जे आपले क्रूड ड्रग्स आहेत त्याचे पर्टिक्युलर काही इन्ग्रेडियंट्स असतात, लाईक द अल्कोलॉइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स. तर ते फॉर एक्झाम्पल अल्कोलॉइड्स, तर अल्कोलॉइड्स म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय, आणि ते कोणकोणत्या ड्रगमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर जे चालू होतात, दीज आर द टोटल ड्रग्स. ओके, सो हे आपले ड्रग्स चालू होतात, हे मेन्शन केलेले आहे तिथे. जी तुम्हाला सिलेबस कॉपी प्रोव्हाइड केलेली आहे त्या सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा हा सिलेबस इन्क्लुडिंग आहे. सो तुम्ही पहिल्यांदा फार्माकोग्नोसीसाठी 200 पेजेसची नोटबुक घालायची आहे, आणि त्या नोटबुकमध्ये फर्स्ट पेजवरती तुम्ही हा पूर्ण सिलेबस लिहून काढायचा आहे. ओके, सो दिस सिलेबस इज प्रोव्हाइडेड इन PDF फॉर्म. ओके, PDF मध्ये तुम्हाला तो प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये फार्माकोग्नोसीच्या अंडर, थेअरीच्या अंडर जेवढा सिलेबस असेल तो सिलेबस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपण इथे बघतो आता वेगवेगळ्या कॅटेगरीज इथे मेन्शन केलेल्या आहेत. ओके, जसं की लॅक्झेटिव्ह असेल, कार्मिनेटिव्ह असेल, ॲस्ट्रिंजंट असेल. ओके, सो या सगळ्या कॅटेगरीच्या अंडर, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अंडर कोणकोणते ड्रग येतात. ओके, आणि त्या ड्रगचे डिटेल स्टडी, लाईक इट्स सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, chemical constituent, its organoleptic characters, and sometime there will be आयडेंटिफिकेशन टेस्ट, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस. या सगळ्या ड्रग्सचा आपण हा सगळा स्टडी करणार आहे. ओके, सो हा जो सब्जेक्ट आहे ज्याचं पाठांतर चांगलं आहे त्याच्यासाठी थोडंसं जास्त चांगला सब्जेक्ट आहे हा, कारण याच्यामध्ये प्रत्येक ड्रगचे तुम्हाला बायोलॉजिकल सोर्स असतील, केमिकल कॉन्स्टिट्युएंट असतील किंवा युजेस असतील, हे सगळे तुम्हाला काय करायचे आहेत, यू नीड टू मग अप ऑल दिस थिंग्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्यात. सो देर इज नो ऑप्शन अदर दॅन दिस. ओके, सो जसं की आपण इथे एक्झाम्पल बघतो आहे, लॅक्झेटिव्ह असेल. ओके, सो लॅक्झेटिव्हजमध्ये कोणते ड्रग आहेत, अलो आहे, रुबाब आहे, कॅस्ट्रोल आहे, इसबगुल असेल किंवा सेना. सो हे ड्रग्ज या कॅटेगरीच्या अंडर येतात, आणि या प्रत्येक ड्रगचं आपण काय करणार आहे, बायोलॉजिकल सोर्स आणि त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, परत युजेस किंवा आयडेंटिफिकेशन टेस्ट जर असतील पर्टिक्युलरली तर हे सगळं आपण स्टडी ह्या प्रत्येक कॅटेगरीच्या अंडर येणाऱ्या प्रत्येक ड्रगचा करणार आहे. ओके, सो त्यासाठी तुम्हाला थोडंसं वास्ट वाटू शकतो हा सब्जेक्ट. बरं, जर तुम्ही जर वेळोवेळी स्टडी करत राहिलात आणि
वेळच्या वेळी जर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करत राहिलात तर काहीच अवघड नाही. ओके, सो टोटल इथे 84 असे ड्रग्ज आहेत जे तुम्हाला बाय हार्ट करायचे आहेत. ओके, सो टोटल आपल्या सिलेबसमध्ये 84 ड्रग्ज आहेत जे तुम्हाला पूर्ण त्याचा स्टडी करायचा आहे आणि ते एक्झामला ऑब्व्हियसली विचारले जाऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एक चॅप्टर आहे जो इथून स्टार्ट होतो. ओके, सो विच कंटेन द कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ दी क्रूड ड्रग फॉर दी मार्केट. ओके, म्हणजे मार्केटला जेव्हा हा क्रूड ड्रग म्हणजे जसा फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं की तुलसी किंवा आपण जे बेसिक एक्झाम्पल्स आपल्या घरामध्ये जे मसाले कच्चे मसाले वापरले जातात ते सुद्धा याच्या अंडर आपण स्टडी करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण दालचिनी घेऊयात. ओके, जो सगळ्यांना माहिती असतो. सो त्याचा आपण कलेक्शन कसा केला जातो म्हणजे तो ट्रीचा बार्क असतो मग तो कलेक्ट कसा केला जातो, मग तो मार्केटसाठी कसा प्रिपेअर म्हणजे त्याचं पॅकेजिंग कसं केलं जातं, या सगळ्या बेसिक गोष्टीसुद्धा आपण ते फक्त आपण पर्टिक्युलर ड्रग्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत सिलेबसमध्ये त्या ड्रगच्या बाबतीत आपण फक्त कलेक्शन आणि कल्टिवेशन स्टडी करणार आहे. अदरवाईज जे वरती मी मेन्शन केले या कॅटेगरीपर्यंत त्या ड्रग्समध्ये मेजरली तुम्हाला त्याचं बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्यूएंट आणि युजेस या गोष्टी फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये बघायच्या आहेत किंवा कवर करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण आता डायरेक्टली आपल्या सिलेबसला चालू करूयात. दॅट इज द फर्स्ट चॅप्टर इज द इंट्रोडक्शन टू दी फार्माकोग्नोसी. ह्याच्यामध्ये फार्माकोग्नोसी म्हणजे काय, क्रूड ड्रगची डेफिनेशन, ड्रगची डेफिनेशन. ओके, या सगळ्या बेसिक गोष्टी इथे आहेत. हिस्ट्री ऑफ दी फार्माकोग्नोसी आणि डिफरंट काइंड ऑफ दी मेडिसिनल सिस्टीम्स विच आर यूज्ड. ओके, ह्या ज्या मेडिसिनल सिस्टीम्स आहेत वेगवेगळ्या ते आपण याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये बघणार आहे. ओके, सो फर्स्ट इंट्रोडक्शन तुम्ही स्लाईडवरती बघू शकत असाल. द जर्मन सायंटिस्ट Mr. Sedler has coined the term pharmacognosy in the year 1815. Okay, so pharmacognosy हा जो टर्म आहे, who coined this term म्हणजे हा पर्टिक्युलर नाव जो आहे pharmacognosy हा कोणी दिला. The name is the German scientist Mr. Sedler. Okay, so Mr. Sedler is a German scientist who coined the term pharmacognosy in which year? In the 1815. Okay, so this is mostly asked question. Okay, so who coined the term pharmacognosy? हा जो क्वेश्चन विचारला you just have to write German scientist Mr. Sedler coined the term pharmacognosy in 1815. Okay, so his work is entitled as Analecta Pharmacognostica. ओके, सो त्याने मिस्टर सेडलर यांनी जे जे काही फार्माकोग्नोसीवरती काम केलं त्यांचं जे काम आहे इट इज एनटायटल्ड ॲज म्हणजे त्याच्यावरती एक बुक लिहिलं गेलं आणि त्या बुकचं नाव काय आहे, ॲनालेक्टा Pharmacognostica. Okay, so sometime this question also can be asked. Okay, so Analecta Pharmacognostica हे ह्या नावाचं एक बुक आहे ज्याला Analecta Pharmacognostica नाव दिलं आहे, ज्याच्यामध्ये मिस्टर सेडलर यांनी फार्माकोग्नोसीवरती जे जे काम केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, सो द वर्ड फार्माकोग्नोसी डिराइव्ड फ्रॉम द 2 ग्रीक वर्ड. ओके, सो फार्माकोग्नोसी जो आहे तो 2 ग्रीक वर्डपासून आलेला आहे. दॅट 2 ग्रीक वर्ड्स आर दी फार्मॅकॉन अँड द जिग्नोस्को. ओके, सो फार्मॅकॉन मीन्स वॉट, अ ड्रग, अँड द जिग्नोस्को मीन्स वॉट, टू ॲक्वायर द नॉलेज ऑफ. ओके, सो या दोन वर्ड्सना जर तुम्ही कंबाईन केलं देन यू विल गेट द basic meaning of the pharmacognosy, that is it means to acquire the knowledge of the drug. Okay, so pharmacognosy is divided into the 2 part, or it is obtained from the 2 Greek word, that is the pharmakon and the gignosko. So pharmakon means a drug and gignosko means to acquire the knowledge. Okay, so basically pharmacognosy is nothing but the acquire the knowledge of the drug. ओके, एखाद्या ड्रगचा आपण पूर्ण डिटेल, मग त्याची हिस्ट्री असेल, त्याचं कलेक्शन कल्टिवेशन असेल, ओके, त्याची बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन असेल, फिजिकल इन्फॉर्मेशन असेल आणि केमिकल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचे इन्ग्रेडियंट, या सगळ्या गोष्टी आपण जिथे स्टडी करतो दॅट इज कॉल्ड ॲज अ फार्माकोग्नोसी. ओके,
सो आपण वन बाय वन डेफिनेशन बघूयात. सो ॲज वी आर डीलिंग विथ द ड्रग, सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू नो व्हॉट इज द drug. Okay, so first drug definition, it is an agent used in a prevention, diagnosis, treatment and cure of a disease in human being and the animal. Okay, so असे एजंट्स जे डिसीजच्या प्रिव्हेन्शनमध्ये म्हणजे डिसीज होऊ नये म्हणून, डायग्नोसिसमध्ये म्हणजे डिसीज डायग्नोज करण्यासाठी, ओके, कोणता डिसीज आहे, कशा टाईपचा आहे, असा डिसीज डायग्नोज करण्यासाठी सुद्धा काही ड्रग्ज यूज होतात, ट्रीटमेंटमध्ये अँड इन द क्युअर ऑफ डिसीज. ओके, सो असे एजंट्स कशासाठी, डिसीजच्या प्रिव्हेन्शनसाठी, डायग्नोसिससाठी, ट्रीटमेंटसाठी आणि क्युअर करण्यासाठी डिसीज जे यूज केले जातात इन ह्युमन बिईंग अँड दी ॲनिमल. ओके, ह्युमन बिईंग आणि ॲनिमलमध्ये जे यूज केले जातात असे एजंट्स, त्या एजंट्सना काय म्हणतात, ड्रग असं म्हणतात. ओके, next point is the crude drug, okay, which are totally going to study into the pharmacognosy only. Okay, so crude drug हा पार्ट आपण फक्त फार्माकोग्नोसीमध्ये शिकणार आहे आणि त्याचा व्यवस्थित मीनिंग माहिती असणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. ओके, सो द सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस. ओके, the substance obtained from the natural sources like the plant, animal, mineral, and they are used as such without processing except drying and the size reduction. Okay, so the substance obtained from the natural sources, असे substance किंवा agents which are obtained from the natural sources only. Okay, natural sources पासून मिळणारे जे substances आहेत. मग natural sources कोणते कोणते, plant, animal and the mineral. ओके, या 3 sources, natural sources पासून मिळणारे जे substance आहेत आणि and they are used as such, ते असेच यूज केले जातात विदाउट प्रोसेसिंग एक्सेप्ट ड्राईंग अँड दी साईज रिडक्शन. ओके, सो हे जे ड्रग्ज मिळतात नॅचरली या नॅचरल सोर्सेसपासून, ते ॲज सच यूज केले जातात विदाउट प्रोसेसिंग, कोणतीही प्रोसेस न करता त्याच्यावरती, एक्सेप्ट कोणत्या 2 प्रोसेस केल्या जातात, ड्राईंग अँड दी साईज रिडक्शन इन द प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड दी क्युअर ऑफ डिसीज. ओके, so the substance obtained from the natural sources like the plant, animal, mineral, and they are used as such without processing except drying and size reduction is in the prevention, diagnosis, ट्रीटमेंट अँड क्युअर ऑफ डिसीज. ओके, सो हे जे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत, फॉर एक्झाम्पल हे जे जसं मी परत सांगेन, जे कच्चे मसाले आपण घरामध्ये यूज करतो, लवंग असेल, काळी मिरी असेल, हे सगळे आपण स्टडी करणार आहे बिकॉज इट हॅव अ प्रॉपर मेडिसिनल प्रॉपर्टीज. ओके, हे जे ड्रग्ज आहेत सिनॅमनसारखे किंवा क्लोव्हसारखे, आता या कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपण बघितलंच आहे, जिंजर असेल, ओके, सो याचे आपण गार्लिक असेल, ओके, याचे आपण सगळ्याचे काही बघितलेत, काढामध्ये आपण हे यूज केले होते. का यूज केले होते, बिकॉज इट हॅव अ मेडिसिनल प्रॉपर्टी, गुड मेडिसिनल प्रॉपर्टी. ओके, सो हे प्रत्येक जे इन्ग्रेडियंट्स आहेत प्रत्येकामध्ये काहीतरी असे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत जे ॲज अ मेडिसिन म्हणून काम करतात आणि म्हणूनच आपण ते काढा फॉर्ममध्ये यूज केले होते. सो असे जे नॅचरल सोर्सेसपासून मिळालेले आहेत जे ते काय केले जातात, ॲज सच यूज करणं, म्हणजे जसं आपण कच्चे मसाले यूज करतो, आपण त्याच्यावरती कोणती प्रोसेस करतो का, विशेष प्रोसेस करतो का, आपण फक्त काय करतो, ड्रायिंग करतो आणि साईज रिडक्शन, एवढा 2च प्रोसिजर त्याच्यामध्ये केल्या जातात. सो दॅट इज ओनली क्रूड ड्रग. म्हणजे आपण जे कच्चे मसाले करतो, वी कॅन से दीज आर द क्रूड ड्रग्स. ओके, हे क्रूड ड्रग आहेत. मग हे कशासाठी यूज केले जातात, प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड दी क्युअर ऑफ दी डिसीज. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ दी क्रूड ड्रग. ओके, नाव नेक्स्ट इज द मेन, that is the definition of the pharmacognosy, and 99% this question is asked to your exam. Okay, exam la compulsory definition of pharmacognosy, who coined the term pharmacognosy, यासारखे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो फर्स्ट we'll see the definition of the pharmacognosy. Okay, so pharmacognosy is defined as scientific and systemic study of. ओके, सो सायंटिफिक आणि सिस्टेमिक या दोन्ही प्रकारचे स्टडी आपण करतो ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ड्रग. ओके, सो इट इज नथिंग बट द आपण त्याच्यामध्ये कोणता स्टडी करतो, स्ट्रक्चरल म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, फिजिकल म्हणजे फिजिकली तो कसा आहे, म्हणजे त्याचा कलर, ओडर, या सगळ्या गोष्टी, त्याचा साईज, हे सगळे आपण तिथे स्टडी करतो.
केमिकल म्हणजे केमिकली म्हणजेच त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय काय आहेत, अँड बायोलॉजिकल स्टडी, हे सगळे स्टडी म्हणजे त्याचा इफेक्ट युजेस काय काय होतात. ओके, किंवा तो कोणत्या त्याचा TS थोडक्यात आपण म्हणू शकतो मायक्रोस्कोपिकल स्टडी. ओके, तो आपण इथे करतो. ऑफ दी ड्रग अलॉंग विथ कशाच्या म्हणजे हे स्टडी करतो. ॲज वेल एज आपण काय स्टडी करतो, इट्स हिस्ट्री, मेथड ऑफ कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर दी मार्केट. ओके, म्हणजे आपण त्याची हिस्ट्री, मेथड ऑफ कल्टिवेशन म्हणजे काय, ते कसे पिकवले जातात. ओके, कसे उगवले जातात म्हणजे त्याला कोणती क्लायमॅटिक कंडिशन पाहिजे, सॉईल कशी पाहिजे. ओके, कोणत्या एरियामध्ये ते पिकवले जाऊ शकतात मेजरली, हे सगळ्या गोष्टी. ॲज वेल एज कलेक्शन म्हणजे ते कलेक्ट कसे करायचे. ओके, सो आता तुलसी युजफुल आहे म्हणून आपण तुलसीचं पूर्ण रोप उपटून घेऊ शकतो का पूर्ण ते, तर नाही. ऑब्व्हियसली वी नीड इट्स लीव्स, त्याचे लीव्स पाहिजे. मग लीव्समध्ये पण मॅच्युअर लीव्स पाहिजेत का छोटे जे लीव्स आहेत ते पाहिजेत. ओके, तर कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर दी मार्केट. प्रिपरेशन फॉर दी मार्केट म्हणजे काय, ते जे कलेक्ट केलेलं आपण मटेरियल आहे प्लांटपासून, मग ते रूट असू शकतं, स्टेम असू शकतं, बार्क असू शकतं, फ्लावर असू शकतं किंवा लीफ असू शकतं. ते कलेक्ट केलेलं जे रूट आहे ते आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमध्ये पाठवायचं आहे. मग ते मार्केटमध्ये पाठवताना त्याच्यावरती कसं प्रिपेअर केलं पाहिजे, म्हणजे मार्केटला पाठवण्यासाठी ऑब्व्हियसली पहिल्यांदा ड्राईंग केलं पाहिजे, त्याचं क्लिनिंग केलं पाहिजे. मग ते जेव्हा मार्केटला पाठवलं जातं तर ते कसं पॅक केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण तिथे स्टडी करतो. ओके, सो बेसिकली फार्माकोग्नोसी इज डिफाइन्ड ॲज अ सायंटिफिक अँड सिस्टमिक स्टडी ऑफ. सायंटिफिक आणि सिस्टमिक स्टडी करतो आपण कशाचा, स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ड्रगचे स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, शेप कसा आहे थोडक्यात. ओके, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक जसं मी सांगितलं, इट्स कलर, ओडर, साईज. ओके, देन इट्स केमिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे केमिकली त्याच्यामध्ये काय आहे. बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे जेव्हा तो ड्रग, आता हे TS वगैरे आहे, हे प्रॅक्टिकलला आपण बघणार आहे. तर ड्रगचे बेसिक बायोलॉजिकल कॅरेक्टर्स काय आहेत ऑफ दी ड्रग अलॉंग विथ, याच्यासोबत आपण अजून कशाचा स्टडी करतो, इट्स हिस्ट्री, त्याची हिस्ट्री ड्रगची, ॲज वेल एज इट्स मेथड ऑफ कल्टिवेशन म्हणजे तो पिकवला कसा जातो, कलेक्शन म्हणजे कलेक्ट कसा केला जातो पिकवल्यानंतर, आणि प्रिपरेशन फॉर दी मार्केट म्हणजे मार्केटला तो सेंड कसा केला जातो. ओके, कसा पॅक केला जातो किंवा वॉट एव्हर द प्रोसिजर शुड बी फॉलोड ऑन दिस. ओके, दीज थिंग्स आर नथिंग बट द फार्माकोग्नोसी. म्हणजे जनरली काय आपण जे परफॉर्म करतो तिथे तेच आपली इथे डेफिनेशन आहे. सो दिस इज अबाउट द फार्माकोग्नोसी. ओके, सो डेफिनेशन इज अगेन वन मोर इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर. ओके, सो बेसिकली जो क्रूड ड्रग आहे इट इज ऑफ दी 2 टाईप. ओके, जो क्रूड ड्रग आहे याचे 2 टाईप असतात. दॅट इज द ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग अँड दी अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. ओके, सो ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड त्याच्या नावातच आहे. ओके, सो आपण डायरेक्टली याचा डिफरन्स बघणार आहोत आणि त्याच्यातून आपण हे दोन्ही टाईप जे आहे ते समजून घेणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे डिफरन्स तुम्हाला स्लाईडवरती दिसत असेल. ओके, सो डिफरन्स बिटवीन द ऑर्गनाइज्ड अँड दी अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. ओके, सो क्रूड ड्रगचे 2 टाईप आहेत. आपण फार्माकोग्नोसीमध्ये काय स्टडी करतो, क्रूड ड्रग स्टडी करतो. मग आपण क्रूड ड्रगचे पहिल्यांदा काय स्टडी करणार आहे, वी नो दॅट इज इट हॅव 2 टाईप्स. ओके, सो अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी रिपीटेडली आस्क्ड क्वेश्चन, खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. डिफरन्शिएट बिटवीन द ऑर्गनाइज्ड अँड दी अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. ओके, सो इथे तुम्ही स्लाईडवरती बघू शकत असाल फर्स्ट पार्ट. ओके, सो फर्स्ट इट इज ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रगमध्ये इट इज ऑब्टेन फ्रॉम द definite anatomical part of the plant such as the leaves, seeds or the roots. Okay, सो पहिल्यांदा ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड त्याच्या नावातच आहे. ऑर्गनाइज म्हणजे काय, इट हॅव अ प्रॉपर साईज शेप, अँड अनऑर्गनाइजमध्ये काय, त्याला प्रॉपर साईज शेप नसणार आहे, अनऑर्गनाइज्ड असणार आहे ते. ओके, सो ऑर्गनाइजमध्ये आपण त्याचं फर्स्ट पॉईंट बघितला, इट इज ऑब्टेन फ्रॉम द डिफायनाइट ॲनाटॉमिकल पार्ट. पर्टिक्युलर प्लांटचा जो एखादा ॲनाटॉमिकल पार्ट असेल त्या पार्टपासून आपल्याला हे ऑब्टेन होतात. सो दीज कॅन बी लीव्स, सीड्स, रूट्स, फ्लावर्स. ओके, सो या फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतात. अनऑर्गनाइज्ड, सो इट इज ऑब्टेन फ्रॉम द plant or animal by means of a physical process such as the incision or the extraction etc. Okay, so it is obtained from the plant or the animal. Organize मध्ये जे आपण ड्रग बघतो these are not obtained from the animals, these are only obtained from the plant. Okay,
अनऑर्गनाइजमध्ये दीज आर कारण ऑब्व्हियसली ऑर्गनाइजमध्ये ॲनाटॉमिकल पार्टपासून पर्टिक्युलरली आपण ॲज सच ड्रग तो कलेक्ट करतो. ओके, बट इन केस ऑफ अनऑर्गनाइज दीज कॅन बी ऑप्टेन फ्रॉम दी प्लांट ॲज वेल ॲज फ्रॉम दी ॲनिमल्स बाय मीन्स ऑफ फिजिकल प्रोसेस. म्हणजे त्याच्यावरती पर्टिक्युलर फिजिकल प्रोसेस केलेली असते. मग कोणती फिजिकल प्रोसेस केलेली असू शकते? इन्सिजन असू शकतो किंवा एक्स्ट्रॅक्शन असू शकतं. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्युसेस असू शकतील किंवा इन्सिजन म्हणजे काय, त्या झाडाचा जो बार्क आहे त्याच्यावरती समटाईम केलं जातं किंवा येस वी कॅन टॉक अबाउट दिस ओनली. बार्क आहे त्याच्यावरती काय केलं जातं, इन्सिजन म्हणजे कट दिला जातो आणि 1-2 डेजसाठी ते सोडल्यानंतर आपण ऑब्झर्व केलं असेल त्याच्यातून एक चिकट गमी जो पदार्थ आहे तो एक्सक्रीट होत असतो. ओके, सो तो दॅट इज ऑल्सो मेडिसिनल पार्ट. ओके, सो तो सुद्धा मेडिसिनल पार्ट असू शकतो आणि तो कलेक्ट केला जातो इन्सिजन देऊन, एक्स्ट्रॅक्शन करून काढला जातो. सो एक्झाम्पल्स आर द ज्युसेस अँड दी रेझिन्स. ओके, so second point into the organized, that is it is made up of the definite cell tissue structure. Okay, so as we know that is it is obtained from the plant and it have a particular anatomical obtained from the particular anatomical part, so it have a particular size, shape. That's why it is defined, it can be made up of it is made up of from the cell tissues or the it have a particular kind of a structure. But in case of a unorganized drug it does not have a सेल्युलर स्ट्रक्चर. याला कोणतंही ऑब्व्हियसली जर ज्यूस घेतलं तर ज्यूसला कोणता सेल्युलर स्ट्रक्चर आहे का? गम जर घेतला आपण जो प्लांटमधून एक्सक्रीट होतो तो गमला त्याला काही पर्टिक्युलर सेल्युलर स्ट्रक्चर आहे का? नाही. ओके, सो थर्ड पॉईंट इज दॅट इज इट इज सॉलिड इन नेचर. ओके, सो जसं की सीड असेल, लीव्स असतील, रूट्स असतील किंवा बार्क असेल, स्टेम असेल, हे कोणताही पार्ट जर आपण घेतला तर ऑब्व्हियसली इट इज सॉलिड इन नेचर. इन केस ऑफ अ अनऑर्गनाइज्ड ड्रग इट इज सॉलिड, सेमी सॉलिड ऑर लिक्विड इन नेचर. जसं आपण एक्झाम्पल याचे बघितले, इट मे बी ज्युसेस ऑर दी गम. ओके, गम असू शकतो, ज्यूस असू शकते, मग ते सॉलिड पण असू शकतात किंवा लिक्विड असू शकतात किंवा सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असू शकतात. ओके, नेक्स्ट वन, इन ऑर्गनाइज मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स आर युज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन. ओके, सो आता जर सपोज लीफ पार्ट आहे तर लीफचे जे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स आहेत, आता मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स म्हणजे काय, ते कोणकोणते आहेत हे पुढच्या चॅप्टरमध्ये आणि ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल्समध्ये आपण बघणार आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक माहिती असेल दॅट इज द स्टोमॅटा. ओके, सो स्टोमॅटल नंबर हे सगळ्यावरून आपण त्या कॅरेक्टरिस्टिकवरून तो ड्रग कोणता आहे हे आयडेंटिफाय करू शकतो. दॅट इज द मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी ड्रग कॅन बी यूज फॉर द आयडेंटिफिकेशन. ओके, सो इन अनऑर्गनाइज्ड in unorganized chemical and the physical standards are used for their आयडेंटिफिकेशन. ओके, सो केमिकल आणि फिजिकल स्टँडर्ड्स जे आहेत ते आपण आयडेंटिफिकेशनसाठी काय करतो, अनऑर्गनाइज क्रूड ड्रगच्या बाबतीत यूज करतो. ओके, सो इन केस ऑफ अ ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग, ओके, सो बॉटनिकल and the zoological terminologies can be used to describe the drug. ओके, सो ज्या बॉटनिकल आणि झुलॉजिकल टर्मिनॉलॉजीज असतात लाईक बल्ब पार्ट, अँटेरियर, सुपेरियर, असे काही पण ज्या टर्मिनॉलॉजीज असतात त्या टर्मिनॉलॉजी आपण हा ड्रग डिस्क्राईब करण्यासाठी यूज करू शकतो. बट इन केस ऑफ अ अनऑर्गनाइज सच टर्मिनॉलॉजीज आर इनॲडिक्वेट टू डिस्क्राईब दी ड्रग. ओके, अशा टर्मिनॉलॉजीज कारण बिकॉज दिस डज नॉट हॅव अ पर्टिक्युलर सेल्युलर स्ट्रक्चर. ओके, सो म्हणून त्याला असे काही टर्मिनॉलॉजीज आपण यूज करू शकत नाही. बट सम फिजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ड्रग लाईक द सोल्युबिलिटी, ऑप्टिकल रोटेशन और द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी यूज्ड. मग हे जे अनऑर्गनाइज ड्रग आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी आपण कोणत्या टर्मिनॉलॉजीज किंवा कोणते कॅरेक्टर्स यूज करू शकतो. वी कॅन यूज दी इट्स सोल्युबिलिटी, ऑप्टिकल रोटेशन असेल, इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, असे जे पॉईंट्स आहेत ते आपण इथे यूज करू शकतो. ओके, सो एक्झाम्पल इज द इन ऑर्गनाइज क्रूड ड्रग देअर इज एक्झाम्पल दॅट इज द फनेल फ्रूट, सेना लीफ, सिनामन बार्क अँड मेनी मोर देअर. जसं जसं शिकत जाल तुम्ही तसं तुम्हाला तिथे हे एक्झाम्पल्स अजून माहिती होत जातील. ओके, सो यू कॅन ॲड ऑन दिस. ओके, सो इन अनऑर्गनाइज क्रूड ड्रग इट इन्क्लूड दी प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स लाईक दी गम, ओलिओगम अँड ओलिओगम
रेझिन. ओके, सो ह्याच्यामध्ये अनऑर्गनाइजमध्ये प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स आपण यूज करतो. दॅट्स वाय इथे एक्झाम्पल्स जे गमी पार्ट आहे, ओलिओगम रेझिन यासारखे एक्झाम्पल्स आपण इथे देऊ शकतो. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गनाइज्ड अँड दी अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. ओके, सो हा जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ फार्माकोग्नोसी, डेफिनेशन ऑफ ड्रग, डेफिनेशन ऑफ क्रूड ड्रग आणि डिफरन्स बिटवीन ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग हे 3 पॉईंट आपण इथे कवर केलेले आहेत. ओके, सो हे जे दाखवलेले पॉईंट्स आहेत हे तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करत हे जे पॉईंट्स मी दिलेले आहेत ते तुम्ही लिहून काढायचे 200 पेजेसच्या नोटबुकमध्ये. ओके, सो जी नोटबुक तुम्ही घालणार आहे त्या नोटबुकच्या फर्स्ट पेजवर सिलॅबस राईट डाऊन केलेला कंपल्सरी असलाच पाहिजे. ओके, सो फर्स्ट पेजवरती पहिल्यांदा तुम्ही जी PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यातून सिलॅबस लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्ही पॉज करत लर्न करत हे जे पॉईंट्स आहेत ते कवर करू शकता. जर तुम्हाला कोणताही इश्यू असेल, काही क्वेरीज असतील, अडचणी असतील, यू कॅन कॉन्टॅक्ट टू मी. ओके, जो ग्रुप आहे आपला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहेत सगळ्यांचे. सो तुम्ही तिथून मला कॉन्टॅक्ट करू शकता. नो इश्यूज. ओके, थँक्यू.